자고 대자가 내 나한테 수학이만 नातं जुळतं आपलं महाराष्ट्राचं. नमस्कार. सन्मान महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी हेमंत केळकर. करमाळा तालुक्यातील खांबेवाडी इथं श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय दीप अमावस्या सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. या प्रसंगी गायन कोकिळा रामायणचार्य हबप ज्ञानेश्वरी दिदी सुपनकर यांची कीर्तन सेवा झाली. दिदीने आपल्या अत्यंत गोड आणि मधुर आवाजात रामायण, महाभारत आणि ज्ञानेश्वरीतील दाखले देत सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले. आपले जन्मदाते आई वडील हेच या जगातले खरे दैवत आहेत, पण आज समाज वाईट गोष्टीकडे भरकटत चाललाय असं सांगत तरुण पिढीने आई वडिलांची सेवा करावी आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करावं असा मोलाचा सल्ला देखील दीदींनी दिला. प्रवचनानंतर बाळूमामांची आरती झाली आणि संतोष शिवलाल कोळेकर यांच्यातर्फे भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या मित्र वर्गांना पाठवा. सोबतच चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईन व्हा. आता वेळ न घालवता हबप ज्ञानेश्वरी दिदी सुपनकर यांचं कीर्तन आपण ऐकूया. म्हणजे शबरीने जीवनभर रामप्रभूचं नामस्मरण केलं. शबरीच्या आश्रमामध्ये शेवटी भगवंत गेले आणि शबरीला सद्गती प्राप्त झाली. म्हणजे परमार्थ कधी करावा आणि कुठे करावा यासाठी काही नाही. म्हणजे जिथे असाल ठाईच पैसोनी करायचं चित्त आवडी अनंत. अरे बाबा, जसा वेळ भेटेल तसं आपण केलं पाहिजे. पण परमार्थ कशाचा असावा? सवडीचा असावा का आवडीचा? मग आपण रामात गेलं तरी काम करू शकतो. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. म्हणजे कामात जरी आपण राम राम म्हटलं तरी ते भगवंताला जात. सावता महाराजांनी काय केलं? स्वतःच्या मळ्यामध्ये काम करत असताना कांदा मुळा भाजी अवघी विठावाली माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. म्हणजे जे काम आपण करतो त्यात म्हणजे भगवंत बघितला आणि भगवंत बघितल्यामुळे आपण पंढरपूरला जातो आषाढी एकादशीला. पण तो भगवान परमात्मा सावता महाराज पंढरपूरला जात नाही, पण तोच भगवान परमात्मा आरण या ठिकाणी सावता महाराजांकडे जातात. म्हणजे तासे तो एवढं भगवंत आपलं करतो, पण त्यासाठी आपली सुद्धा भक्ती तशी असावी लागते. आपली सुद्धा भावना भगवंतावरती एवढी असावी लागते. भगवंत शेवटी आपल्यापर्यंत येतच असतात. बाळूमामाच्या ठिकाणी बघितलं तर आपण बाळूमामांनी सगळ्यांना संकटातून तारलं. तुम्हाला, आम्हाला, प्रत्येकाला. आतापर्यंत मामांच्या जीवन म्हणजे मामा देहरूपाने आपल्यातून जाऊन 60 वर्ष झाली असतील, 59-60 वर्ष झाली. पण ते सूक्ष्म रूपाने तुमच्या माझ्यामध्ये आहे. म्हणजे तुमच्या माझ्या आसपास जिथं आपण जातो, जिथं मामाचं नामस्मरण होतं, तिथं बाळूमामा सूक्ष्म रूपाने साक्षात आपल्या पाठीमागे उभे असतात. पाठीराखा जीवनामध्ये कोण असेल तर ते कोण आहेत? संत सद्गुरू बाळूमामा आहेत. ते आपले संत आहेत. त्यांच्याशिवाय आपलं पाठ राखण करणार दुसरं कोणीच नाही. मग त्या बाळूमामांवरती आपण एवढा विश्वास ठेवला पाहिजे. संकटामध्ये आपण मामांना हाक मारायच्या अगोदर बाळूमामा आपल्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, हजर राहिले पाहिजे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. त्याच बाळूमामांना ही प्रार्थना करा जेणेकरून आपल्याला पुढे गेल्यानंतर उपयोगाला येईल. ती सद्बुद्धी बाळूमामांना म्हणा आमच्या पदरामध्ये टाका, की जेणेकरून आमचं जीवन बदलून जाईल, आमचं जीवन उजाळून जाईल. आज जसे अमावस्या दीपाचे आहे म्हणजे दिव्यांचे आहे, त्याच प्रकारे आमचंही जीवन बाळूमामा या दिव्यांसारखं मन मोकळेपणाने असावं, तेवढं सुंदर असावं, तेवढे दिव्य असावं जीवन. एवढीच बाळूमामांना प्रार्थना करा. आणि ते बाळूमामा प्रार्थना आपली मान्य केल्याशिवाय राहत नाही. आपण काही जरी मागितलं प्रपंचात तरी सुद्धा बाळूमामा आपल्याला देणारच आहेत. नको नाही म्हणणार का? तुम्ही संत माय बाप कृपावंत. काही
संतांचे उपकार आपण काही जरी मागितलं तरी बाळूमामा देणार आहेत. पण आपल्याला कळलं पाहिजे आपण भगवंताकडे काय मागितलं पाहिजे. मागावं तर ते फक्त न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारच न लगे. इथं आल्यानंतर कोणाच्या मनामध्ये काय आहे हे बाळूमामांना न सांगता कळतं. अंतरीच्या खुणा प्रगटोनी म्हणजे जिथे जो जो भक्त मामांच्या दरबारामध्ये येतो तो कशासाठी आला, कोणत्या भावनेने आला हे माझ्या बाळूमामांना सगळं कळतं. मग फक्त आपण एक लेकरू म्हणून मामाच्या दरबारामध्ये यावं. एरवी तरी मी मूर्खू जरी जाहाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे. आपण जरी मूर्ख असलो, ज्ञानोबा नाही म्हणतात, आपण मूर्ख जरी असलो, अविवेकी जरी असलो, आपल्याकडे विचार जरी नसला तरी या संतांच्या दरबारामध्ये आल्यानंतर ते आपला स्वीकार नक्कीच करतील. मग या संतांच्या दरबारामध्ये एकदा आलं तर आपलं जीवन उजाळून गेल्याशिवाय राहणार नाही. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. म्हणून मागत असताना बाळूमामांना चांगली बुद्धी मागा, आमच्याकडून चांगलं कार्य घडो, केवळ भगवंताचं नामस्मरण घडो. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी नामस्मरण घडो संत समागम. म्हणजे साधू संत विनवणी करतात, नामस्मरण कसं घडावं, या संतांच्या संगतीमध्ये मामांच्या दरबारामध्ये घडावं एवढीच विनवणी करतात. याचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मागत असताना ते संसाराकरता काही मागतच नाही, ते फक्त साधू संतांना लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. म्हणजे आम्हाला मुक्ती सुद्धा नको, धन सुद्धा नको, संपत्ती सुद्धा नको, तर काय दे, केवळ संतांची संगती, गुरुवर्यांची संगती, भगवंताची संगती, आमच्या चांगल्या लोकांची संगती. आणि चांगली लोक भेटण्याकरता वाईट लोक हे आपल्याला पावलोपावली भेटत असतात. वाईट लोक शोधण्याची गरज नसते, पण चांगली लोक भेटण्यासाठी पावलं आपल्याला झिजवावी लागतात. ती सहज भेटत नाही. चांगल्या गोष्टी, सोन्याचं दुकान तुम्ही पहा, बाहेर असतं का सोनं? भाजी मंडईत सोनं तुम्ही बघितलं का कधी? नाही. मग सोनं कुठे असतं? काचेच्या आत. म्हणजे तसंच त्या प्रकारे चांगली लोक भेटण्याकरता थोडासा वेळ लागत असतो. म्हणून चांगली लोक जीवनामध्ये यावे. चांगली लोक म्हणजे फक्त साधू संत, संतांचे जे विचाराची लोक आहेत तीच आमच्या जीवनामध्ये यावी, जेणेकरून आमच्या जीवनामध्ये चांगली प्रगती होईल, जेणेकरून आमची बुद्धी ठिकाणावरती राहील. अशीच संगती आम्हाला आमच्या जीवनामध्ये द्या. अशीच माऊलींना आदिनाथाला प्रार्थना करा. जैसे दीपक लिकाला कोटी परी बहुते जाते प्रगती तैसे सद्बुद्धी ही ठिकोटी. म्हणून म्हणजे माऊलींच्या या ओवीवरती कथाडे वेळ सांगायचा. गरीब शोषित सामान्य जनतेचा बनलाय आवाज, धार्मिक सामाजिक बातम्यांना देतोय व्यासपीठ. बातमी मागची बातमी सत्याचा करतोय साज. सन्मान महाराष्ट्र, नात महाराष्ट्र.